म्हणून मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पायरीवर बसतात. धार्मिक मान्यतेनुसार मंदिराचे शिखर हे देवतेचे मुख मानले जाते आणि त्याच्या पायऱ्या चरण मानल्या जातात. म्हणून शिखराच्या दर्शनाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी देवतेचे ध्यान करावे आणि भक्तांनी मंदिराच्या पायरीवर बसल्यावर डोळे बंद करून देवतांचे स्मरण करावे. मंदिराच्या पायऱ्या देवतेच्या चरणाप्रमाणे आहेत, म्हणून डोळे मिटून बसून देवाची प्रार्थना केल्याने इच्छा लवकर पूर्ण होतात. एवढेच नाही तर असे केल्याने जीवनातील दुःखही दूर होतात. सोबतच मनाला शांती आणि आराम मिळून धन, सुख आणि समृद्धीही प्राप्त होते. नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. शिवाय मंदिराचे शिखर पाहिल्याने देवतेच्या दर्शनाप्रमाणेच फल प्राप्त होते. म्हणून मंदिरातील शिखराचे दर्शनही मस्तक टेकूनच करावे.